आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर खरं तर राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅली काढली जाते। देशभरात अनेक राज्यांमध्ये देखील तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाते आणि त्याच अनुषंगाने मुंबईत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। विविध प्रकारचे फलक हातामध्ये घेऊन, शिवाय हातामध्ये भारताचा झेंडा घेऊन या रॅलीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सहभागी झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण जर बघितलं वर्षा तर या रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि रॅलीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असेल त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री असेल हे दोन्ही या रॅलीचं नेतृत्व करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मात्र मी या रॅलीची भव्यता दाखवतोय, अजून देखील मोठ्या प्रमाणात लोक या रॅलीच्या मागच्या भागामध्ये थांबून असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत मुंबईचे आपल्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। लोढाजी, तिरंगा यात्रेचं किती महत्व आहे आपण जर बघितलं तर गेल्या काळात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये देशभक्तीची लहर आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये पण आज इथे मोठ्या तिरंगा यात्रा माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथजी नेतृत्वात निघाली आहे। आपण बघू शकता लोकांचा उत्साह हा लोकांच्या माननीय नरेंद्रभाई मोदीजी नेतृत्वामध्ये आणि आपल्या सैन्याची ताकदीमध्ये लोकांचा विश्वास आहे। आपण जर बघितलं तर या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा देश प्रेमाला एक नवी ऊर्जा मिळेल असं वाटतंय। देश प्रेमाला एक नवीन ऊर्जा मिळेल असं वाटतंय। देश प्रेमाची नवीन ऊर्जा आता अग्नीमध्ये परिवर्तित झाली आहे आणि जो आम्हाला समोर येणार ते भस्म होणार। आपण बघतोय आतंकवादाला चोख उत्तर दिलं असं सांगितलं जात आहे आणि ही तिरंगा यात्रा, या तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येनं जे भारतप्रेमी, देशप्रेमी सहभागी झालेले आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही तिरंगा यात्रा मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून वर्षा निघालेली आहे आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून निघालेल्या या यात्रेत फक्त आपल्याला ही भाजपाचीच यात्रा आहे असं आता म्हणता येणार नाही, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपण बघतोय की पुढच्या फळीमध्ये चालतानाचं चित्र, या संपूर्ण यात्रेचं चित्र जे नेतृत्व आहे हे करताना दिसतंय। प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही नेतृत्व करताय। यातनं देखील आता पाकिस्तान धडा घेईल का? भारतीय सैन्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्या सैनिकांनी या ठिकाणी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि भारत एक प्रचंड मोठी शक्ती आहे, हा बदललेला भारत आहे हे या ठिकाणी आपल्या लष्कराने दाखवून दिलंय। या लष्कराप्रती सन्मान आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा सन्मान सद्भावना रॅली आहे। आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या माध्यमातून सातत्यानं खोटारडेपणा केला जात होता, विरोधक देखील आक्षेप घेत होते। विरोधक आणि पाकिस्तान या दोघांनाही चपराक आहे का? मला वाटतं अशा स्थितीमध्ये देश एक आहे, कोणाला राजकारण करायचं आहे त्यांना लखलाभ, परंतु या देशातील सर्व पक्ष, सर्व नेते आम्ही देश म्हणून एक आहोत आणि खोटारडेपण करणाऱ्यांनी खोटारडेपणा करा। आमच्या लष्कराचा आम्हाला अभिमान आहे आणि लष्कर ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाकिस्तानला जाऊन ठोकलंय त्याच्या प्रती आमच्या मनामनात एक वेगळा आदर आणि एक अभिमानाची भावना आहे आणि ती व्यक्त होताना ऑपरेशन सिंदूर आपण जर बघितलं तर एक समर्पक असं नाव देखील ऑपरेशन सिंदूरला देण्यात आलं। यशस्वीरित्या हे ऑपरेशन राबवण्यात आलं। मोदी साहेब हे संवेदनशील नेता आहे आणि ज्या वेळेला आपल्या पत्नी समोर त्या ठिकाणी गोळ्या घातल्या गेल्या आणि माझ्या त्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी केलं आणि आमच्या माता भगिनींचं जे सिंदूर पुसलं त्याला जसाच्या तसा सडेतोड जवाब
सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक सडेतोड उत्तर देण्यात आलंय वर्षा, आणि त्यानंतर हे देशप्रेमाची भावना संपूर्ण भारतातील नागरिकांमध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि याचाच प्रत्यय आजच्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून येते. आम्ही सैनिकांच्या सोबत आहे, आणि या सोबतच ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी आज ही तिरंगा यात्रा मुंबईमध्ये काढण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात या तिरंगा यात्रा निघणार आहे. त्यात मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आज देशप्रेमी, त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे रस्त्यावर आले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि आता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात सुरू झालेली या यात्रेचा समारोप जर आपण बघितला तर तुकाराम ओंबळे चौक, गिरगाव चौपाटी परिसरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन सिंदूर असेल, त्यासोबतच पाकिस्तानच्या माध्यमातून ज्या अफवा पसरवण्यात आल्या, जे गैरसमज पसरवण्यात आले होते, याला विरोध आणि ऑपरेशन सिंदूरला समर्थन, त्याबाबत सगळ्या सैनिकांच्या कर्तृत्वाला सलाम देण्याचा प्रयत्न आज या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून केला जातोय. यासोबतच जी काही प्रमुख पाहुण्यांची भाषणं या ठिकाणी पार पडली होती, त्यामधनं देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, यांच्या माध्यमातून पाकिस्तानने कशा पद्धतीचा खोटारडेपणा केला हे यावर देखील पुन्हा एकदा प्रकाश टाकण्यात आला. अत्यंत जबाबदारीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत माहिती दिली, आणि आज ही संपूर्ण आपण परिस्थिती बघतोय. संपूर्ण देशामध्ये देशप्रेमाची भावना द्विगुणित झाली आहे, आणि देशप्रेम असेल आणि सैनिकांबद्दलचा अभिमान असेल, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा अभिमान असेल, ह्यालाच एक प्रकारचा सलाम करण्यासाठी ही नक्कीच अक्षय, त्यामुळे मोठ्या संख्येने महायुतीचे सगळेच कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी असल्याचं बघायला मिळत आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान या तिरंगा यात्रेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण बघूया. आणि हे 9 जे काही आम्ही हल्ले केले, या 9 हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोचू शकत नाही, म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती, पनाह दिली होती, त्यांचे अड्डे तयार केले होते, ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते, नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिला, अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोड़ने वाले नहीं है, हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं. सर्व आपले नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या लष्कराच्या मागे उभं राहिलं पाहिजे. परंतु काही लोक याचं देखील राजकारण करतात, किती मेले किती गेले त्यांचा हिशोब मागतात. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. अशा वेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच प्रत्येकाच्या अंगात संचारली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आलेला आहात, हे तिरंगा रॅली सगळे देशभक्त आहात, तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो.